पोलिसांकडून या कार्यकर्त्यांना आता ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि या ॲम्ब्युलन्समधून आता अक्षय शिंदेचा मृतदेह हा कळव्यातून उल्हासनगरकडे रवाना झाला आहे। तर बुजवलेला खड्डा देखील पुन्हा खोदण्यास आता सुरुवात झालेली आहे। प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आलेली आहे। यापूर्वी आपण पाहिलं की अंबरनाथ असेल, ठाणे असेल, त्याचबरोबर कळव्यात देखील मनसे आणि स्थानिकांनी अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यास विरोध केलेला होता आणि त्यानंतर राज्य सरकारकडून प्रशासनाकडून उल्हासनगरमध्ये जागा उपलब्ध करून देण्यात आली। त्यासाठी कोर्टाने देखील आदेश दिलेले होते आणि त्या आदेशाचं पालन करत उल्हासनगरमध्ये ही जागा देण्यात आली। मात्र या ठिकाणी देखील स्थानिकांचा त्याचबरोबर शिंदे गटातील कार्यकर्त्यांचा मोठा विरोध पाहायला मिळाला। शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मृतदेह दफन करण्यासाठी जो खड्डा खोदण्यात आला होता तो पुन्हा एकदा बुजवलेला होता। मात्र हा खड्डा आता पुन्हा एकदा खोदण्यात आलेला आहे आणि अक्षय शिंदेचा मृतदेह कळवा पोलीस घेऊन निघालेले आहेत। समोर जी ॲम्ब्युलन्स आपण पाहतोय त्या ॲम्ब्युलन्सच्या द्वारे अक्षय शिंदेचा मृतदेह कळव्यातून आता उल्हासनगरमध्ये घेऊन हे पोलीस जात आहेत आणि त्याच ठिकाणी उल्हासनगरमध्ये अक्षय शिंदेवर दफनविधी पार पडेल। तर ही रुग्णवाहिका आता उल्हासनगरकडे निघालेली आहे। याच रुग्णवाहिकेतून अक्षय शिंदेचा मृतदेह घेऊन जात आहेत आणि उल्हासनगरमध्ये आता अक्षय शिंदेवर दफनविधी पार पडेल। उल्हासनगरमध्ये स्थानिकांनी त्याचबरोबर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी विरोध करत जो खड्डा बुजवलेला होता तो खड्डा पुन्हा एकदा खोदायला सुरुवात करण्यात आली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गणेश थोरात आपल्यासोबत आहेत। गणेश, आता विरोध मावळला आहे का? प्रशासन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे, पोलीस यंत्रणा देखील आहे, खड्डा खोदण्यास पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे आणि दुसरीकडे अक्षय शिंदेचा मृतदेह घेऊन ॲम्ब्युलन्स देखील रवाना झाली आहे। नक्कीच सागर, गेल्या 6 दिवसापासून अक्षय शिंदे त्यांचा मृतदेह ते कळवा रुग्णालयामध्ये ठेवण्यात आला होता। त्यानंतर अनेक ठिकाणची जागा त्यांच्या आई वडील असतील, पोलिसांच्या समोर अनेक ठिकाणी चाचपणी केली। मात्र प्रत्येक ठिकाणी पाहायला गेलं तर विरोध या ठिकाणी दर्शवला झाला। अक्षय शिंदे यांना पाहायला गेलं तर दफन करण्यासाठी कुठेही जागा मिळत नव्हती। उल्हासनगर असेल या ठिकाणी देखील आता काही वेळापूर्वी खड्डा खोदण्यात आला होता आणि त्या ठिकाणी आणखी त्याला दफन करण्यात येत होतं। मात्र त्या ठिकाणी पाहिलं तर अनेक स्थानिकांनी त्याला विरोध दर्शवला, खड्डा बुजवून झाला। कुठेतरी आता त्या ठिकाणचं वातावरण जरा शांत झालं असेल तरी मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर अक्षय शिंदेला आता कळवा रुग्णालयात घेऊन थेट ते आता पोलीस समवेत ॲम्ब्युलन्स व्हॅन जे ते कळवा रुग्णालयात निघालेली आहेत आणि ती शक्यतो आता उल्हासनगर याच ठिकाणी जाण्याची शक्यता वर्तवली जाते। अनेक पोलिसांना आपण विचारपूस केली कोणत्या ठिकाणी जागा निश्चित झाली आहे, पोलिसांनी कुठल्याच पद्धतीने कोणतीच जागा या ठिकाणी सांगितली नाही। मात्र सध्या ज्या ठिकाणी खड्डा खोदला त्या ठिकाणी आता अक्षयला घेऊन जाण्यात येण्याचे या ठिकाणी पोलीस सूत्रांकडून माहिती आहे। मात्र बघायला गेलं तर अक्षय शिंदे हे बदलापूर प्रकरण हे चांगलंच गाजलं होतं, याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले होते। त्यानंतर पाहिलं गेलं तर त्यांच्या आईवडिलांनी अक्षय शिंदे यांचा एन्काउंटर नसून त्याला मारण्यात आलं आहे। त्यामुळे कुठेतरी ते सबूत न मिळावे, पुरावे न मिटावे यासाठी त्याला गाडण्यात यावं अशी मागणी त्यांनी कोर्टाकडे केली। त्या पद्धतीने कोर्टाने मागणी पूर्ण केली। त्यानंतर आता 6 दिवसानंतर उल्हासनगर या ठिकाणी त्यांना जागा मिळाली आणि त्या ठिकाणी जागा खणल्यानंतर आता त्याच ठिकाणी अक्षय शिंदे यांचा मृतदेह आहे तो घेऊन चाललेले आहेत। कळव्यातनं सध्या तरी ही ॲम्ब्युलन्स सध्या आता मुंब्रा असेल, मुंब्राच्या पुढं कल्याण डोंबिवलीच्या दिशेने हा रस्ता आहे आणि याच रस्त्याने ती आता कूच करत आहे। त्याच्या ॲम्ब्युलन्समध्ये त्यांचे नातेवाईक आहेत, त्यासोबत पोलीस देखील आहेत। त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टिकोनाने पोलिसांनी या ठिकाणावरनं कळवा या ठिकाणं आता ही व्हॅन जी आहे ते ॲम्ब्युलन्स व्हॅन अक्षय शिंदेचा मृतदेह गाडीमध्ये आहे त्याला हलवण्यात आलं आहे। या ठिकाणी कळव्याची हॉस्पिटलचे डीन देखील आले होते। मृतदेह ज्यावेळेस ताब्यात देण्यात आला, आईवडिलांच्या पोलिसांना सुपूर्द करण्यात आला, त्यावेळेस देखील कळव्यातील डीन हे त्या ठिकाणी दाखल होतो। त्यानंतर त्यांना हा मृतदेह देण्यात आलेला आहे। आता सध्या तरी ॲम्ब्युलन्स जी आहे ते आता ह्या मृतदेह अक्षय शिंदेचा घेऊन कुटुंबियासमोर त्या ज्या ठिकाणी दफन करायचं आहे त्या ठिकाणी घेऊन जात आहे। त्यामुळे नक्कीच काही वेळापूर्वी उल्हासनगर या ठिकाणी मोठं वातावरण चिघळलं होतं। त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी कुठेतरी आता आंदोलक असतील या तिकडचे विरोध करणारे असतील त्यांना पोलिसांनी पांगवापांगवी केली। त्यानंतर आता हा मृतदेह देखील
कळवा या ठिकाणी निघालेला आहे। आपण आता हा मृतदेह नक्की कोणत्या ठिकाणी घेऊन जातात हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र अक्षय शिंदे यांच्या वकील देखील या संदर्भात त्या बाबत जे ते कोर्टामध्ये त्यांच्या आईवडिलांसह दाद मागत होते की अक्षय शिंदे याचा एन्काउंटर नसून त्याची हत्या केलेली आहे आणि या संदर्भात पोलिसांनी देखील तर्कवितर्क लढवत अनेक ताशेरे ओढले होते। पाहायला गेलं तर अक्षय शिंदे हे बदलापूर प्रकरणातील पोस्को अंतर्गत यांच्यावरती गुन्हा दाखल आहे आणि त्याच गुन्ह्यासंदर्भात त्यांना तपासकामी गुन्हे शाखेची ठाण्याची टीम ही ठाण्याच्या दिशेने 23 तारखेला घेऊन येत असताना नक्कीच गणेश, तुम्ही आपल्यासोबत राहात तर ज्या ठिकाणी अक्षय शिंदेवर दफनविधी पार पडणार आहे त्या ठिकाणावरून सुनील जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुनील, या ठिकाणचं काय वातावरण आहे? विरोध मावळलेला आहे का? मोठ्या प्रमाणात पोलीस यंत्रणा या ठिकाणी पाहायला मिळते? सागर, अगदी बरोबर आहे। आपण पाहू शकता की थोड्यापूर्वी उल्हासनगर मधली ही शांतीनगर स्मशानभूमी आहे। या स्मशानभूमीमध्ये स्थानिकांनी मोठा विरोध दर्शवला होता। या ठिकाणी नाही यासाठी स्थानिक शिवसेना पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, त्याचबरोबर महिला असतील मोठ्या प्रमाणात स्मशानभूमीमध्ये उतरले होते। त्यावेळेला पोलिसांचा मोठा फौजफाटा त्या ठिकाणी तैनात करण्यात आला होता। पोलिसांनी आपला बळ वापरत सगळे कार्यकर्ते असतील, स्थानिक लोकांना ताब्यात घेतले व स्मशानभूमीचा परिसर जो आहे तो पूर्णपणे खाली करण्यात आला होता। मात्र त्यानंतर स्मशानभूमीचे दोन्ही गेट बंद करून जो खड्डा स्थानिकांनी बुजवला होता तो खड्डा पुन्हा एकदा त्या ठिकाणी खोदून आपण पाहू शकता JCPच्या साहाय्याने त्या ठिकाणी खड्डा खोदण्याचं काम सुरू आहे। खड्डा खोदून त्या ठिकाणी जो खड्डा स्थानिकांनी बुजवला त्या ठिकाणी खड्डा खोदण्याचं काम सुरू आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावलेला आहे। एकंदरीत स्मशानभूमीमध्ये पुन्हा तयारी जी आहे उल्हासनगर शांतीनगर पोलीस स्मशानभूमीमध्ये ती झालेली आहे। तर दुसरीकडे स्मशानभूमीमध्ये विरोध होत होता तर बाहेर देखील तशाच प्रकारे जो रहिवासी आहे स्थानिक उल्हासनगर मधल्या जे नागरिक आहेत त्यांचा रस्त्यावरती आंदोलन सुरू आहे। अनेक ठिकाणी रस्ते जे आहेत ते उल्हासनगरचे नागरिक आहेत रस्त्यावरती उतरले आहेत, गाड्या बंद केलेल्या आहेत। पोलिसांचा मोठा फौजफाटा सर्वत्र लावलेला आहे। पोलीस बळ या ठिकाणी वापरलं जात आहे। मात्र आपण पाहू शकता की आता सध्या स्मशानभूमीमध्ये पूर्ण तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा स्मशानभूमीमध्ये देखील दाखल आहे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी JCPच्या साहाय्याने पुन्हा एकदा नागरिकांनी स्थानिक रहिवाशांनी बुजवलेला जो खड्डा होता तो या ठिकाणी पुन्हा एकदा खोदण्यात येत आहे। आणि आपण पाहू शकता या ठिकाणी आता थोड्या वेळानंतर अक्षय शिंदे याचा मृतदेह या ठिकाणी आणणार आहेत आणि याच्यावरती अंतिम संस्कार जे आहे सागर या ठिकाणी होणार आहे। मात्र पोलिसांनी या ठिकाणी मोठा बंदोबस्त, एक तणावाचं वातावरण उल्हासनगर परिसरामध्ये आहे। मोठ्या प्रमाणात सगळीकडे विरोध केला जात आहे। मात्र स्मशानभूमीचे दोन्ही गेट बंद करून मोठा फौजफाटा लावून या ठिकाणी त्याचा अंत्यविधी करण्याची तयारी जी आहे ती पोलिसांनी सुरू केलेली आहे सागर। मात्र सुनील, स्मशानभूमीचे दोन्ही गेट जरी बंद केलेले असले तरी बाहेर अजून नागरिक आहेत का? शिंदे गटाकडूनच मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी विरोध पाहायला मिळालेला होता। शिंदे गटाचे कार्यकर्ते देखील ताब्यात घेण्यात आलेले आहेत। मात्र स्मशानभूमी बाहेर सध्या काय स्थिती आहे? शांतता आहे का? अगदी बरोबर आहे। ज्या वेळेला सगळ्या कार्यकर्त्यांना व रहिवाशांना जेव्हा पोलीस बळ वापरून काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन इतरांना तिकडनं आपलं बळ वापरून बाहेर काढलं होतं। मात्र त्यानंतर जो गेट आहे स्मशानभूमीचा गेट आहे त्या स्मशानभूमीच्या गेटवरती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवला होता। रस्ता रोको देखील करण्याचा प्रयत्न झाला होता। मात्र पोलीस जे आहेत तो शहरामध्ये पूर्ण स्मशानभूमीच्या आसपास मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावले आहेत। त्या ठिकाणी देखील पुन्हा एकदा धरपकड सुरू झाली व काही कार्यकर्त्यांना, स्थानिकांना व विरोध करणाऱ्या आंदोलन करताना त्या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आता देखील त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये आंदोलन जे आहे ते सुरू आहे। काही ठिकाणी विरोध केला जातोय, नारेबाजी देखील या ठिकाणी केली जात आहे। दफन करणे देगे नाही अशा प्रकारचं घोषणा देखील या ठिकाणी दिल्या जात आहेत। मात्र पोलिसांनी सर्वत्र पाहायला गेलं तर शांतीनगर जो परिसर आहे तो पूर्ण पोलीस छावणीमध्ये आहे। दोन्ही गेटला मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे सागर। नक्कीच सुनील, तुम्ही आपल्यासोबत राहात। पुन्हा एकदा जाणार आहोत गणेश यांच्याकडे। गणेश, सध्या कुठपर्यंत तुम्ही पोहोचलेला आहात? ॲम्ब्युलन्स आपल्याला दिसते आहे, कुठपर्यंत ही ॲम्ब्युलन्स पोहोचली आहे? सागर, सध्या आता कळवाच्या बाहेर आता रेती बंदर परिसर आहे आणि याच रेती बंदर परिसरातून कल्याणचा जो नाशिक महामार्ग आहे त्या दिशेने आता ही ॲम्ब्युलन्स जात आहे। आता
या ठिकाणाहून 5 मिनटं आली ते आता हायवे जे गाठत आहेत ॲम्ब्युलन्समध्ये त्यांचे नातेवाईक असतील अक्षय शिंदे यांचा शव देखील या ठिकाणी आहेत आणि याच ठिकाणी आता ॲम्ब्युलन्स देखील निघालेली आहे। काही वेळापूर्वी कळव्याचे डीन असतील पोलीस असतील यांच्या समवेत हा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला होता। अक्षय शिंदे यांना या ठिकाणी कळवा असेल उल्हासनगर असेल बदलापूर असेल अंबरनाथ असेल या ठिकाणी त्यांना दफन करण्यासाठी अनेकांनी विरोध केला होता। मात्र सध्या तरी परिस्थिती पाहता उल्हासनगर या ठिकाणी आता खड्डा खाल्ल्यानंतर त्या ठिकाणी अनेकांनी विरोध दर्शवला खड्डा बुजवला मात्र पोलिसांच्या समोर आता त्याच ठिकाणी अंत्यविधी होण्याची शक्यता या ठिकाणी नक्कीच गणेश आणि सुनील तर या संपूर्ण प्रक्रियेकडे आणि या संपूर्ण घटनास्थळावर आपलं लक्ष असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आणि या बातमीकडे आपलं लक्ष असणारच आहे। मात्र बातमीपत्रात